नमस्कार, तुम्ही हे थालीपीठ पाहू शकता. किती छान दिसत आहे. कलर देखील सुरेख आला आहे. मी हे थालीपीठ मिक्स पिठाचे कांदा कोथिंबीर घालून तयार केले आहे. अगदी झटपट तयार होतात. चला तर रेसिपी पाहू. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. सर्वप्रथम मिक्स पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 चमचा जिरे घेतले आहे. हे आपल्याला असं आबडधोबड चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, या प्रकारे आपल्याला इथं असं बारीक करून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. आता पीठ मिक्स करण्यासाठी इथं मी एक मोठा बाउल घेतला आहे. तुम्ही ताटामध्ये पण मिक्स करू शकता. आणि इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. मी सर्व पीठ एकाच वाटीने मोजून घेतले आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथं जर ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल. त्यानंतर 1 वाटी इथं मी बेसन पीठ घेतलं आहे. 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे. तुम्हाला जर बाजरीचं पीठ वापरायचं नसेल तर नाही वापरलं तरी चालेल. तुम्ही याच्याऐवजी ज्वारीचं पीठ वापरू शकता. तसेच पाऊण वाटी इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ आणि पाऊण वाटी इथं मी तांदळाचं पीठ वापरलं आहे. त्यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे पांढरे तीळ घालते. नंतर अर्धा चमचा मी इथं लाल तिखट घालते. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, तुम्हाला तिखट किती पाहिजे त्यानुसार. अर्धा चमचा हळद घालते. मीठ. जो बारीक करून घेतलं होतं वाटण ते घालून घेते. हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्यांचं. आणि हे सर्व सुके जिन्नस आहे ते आपल्याला आधी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे चांगले. मी हाताच्या साहाय्याने सर्व चांगलं मिक्स करते, म्हणजे पिठाला ते एकजीव होतील. या पद्धतीने हे बघा, इथे मी जे आपले मसाले आहे आणि सुके जिन्नस आहे ते पिठा मी चांगले चोळून घेतले आहे, एकजीव करून घेतले आहे. आता आपण कांदा आणि कोथिंबीर घालून थालीपीठ बनवतोय. त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे. कांदा मी अतिशय बारीक चिरून घेतला आहे. हे देखील आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 6 मोठे कांदे घेतले होते मी आणि भरपूर सारी कोथिंबीर ती देखील बारीक चिरून घेतली आहे. हे देखील आपल्याला आता पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न टाकताच आधी आपल्याला हे याचं पिठामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी कांदा आणि कोथिंबीर पिठामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे. या प्रकारे तुम्हाला जर याच्यामध्ये जर अजून काही भाज्या टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता. जसं मेथीची भाजी, पालकची भाजी तुम्ही चिरून यामध्ये टाकू शकता. त्याने देखील आपल्या थालीपीठला खूप छान टेस्ट येते. आता थोडं पाणी टाकून आपल्याला इथं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला खूप थोडं पाणी टाकूनच मिक्स करून घ्यायचं आहे, अंदाज घेत. खूप एका वेळेस पाणी टाकायचं नाही, कारण की आपण त्यामध्ये कांदा टाकला आहे आणि थोड्या वेळाने कांद्याला पण पाणी सुटतं. त्यामुळे अंदाज घेतच पाण्याचा इथे वापर करायचा आहे. हे बघा, इथं मी आपल्या पिठाचा असा गोळा तयार करून घेतला आहे. घट्टसर आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे, कारण की नंतर कांद्याला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं. थालीपीठला नेहमी पीठ आहे ते मिडियमच मळून घ्यायचं आहे, खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. तुम्ही ते पाहू शकता. तसेच तुम्हाला जर याच्यामध्ये दही किंवा लिंबाचा रस घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार. मला पर्सनली आवडत नाही त्यामुळे मी इथं टाकलेलं नाही आहे. हे बघा, या प्रकारे आपले थालीपीठचं पीठ आहे ते तयार झालं आहे. पीठ बनवण्यासाठी इथं मी एक सुती कापड ओला करून घेतला आहे. तर आपण थोडंसं अजून पाणी टाकून घेऊ, म्हणजे आपले थालीपीठ आहे ते कापडला चिटकणार नाही आणि थालीपीठ आपलं इथं थापून घ्यायचं आहे. आता थालीपीठ आपल्या इथं थापून तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान थापले गेले आहे. आता यावर आपल्याला 4 ते 5 होल करून घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल,
आपलं थालीपीठ आहे ते चांगलं दोन्ही बाजूनी भाजलं जातं या प्रकारे. हे बघा, या प्रकारे थालीपीठ आपल्याला असं गोलसर पातळ थापून घ्यायचं आहे. आता आपण याला भाजून घेऊ. तवा मी इथं चांगला गरम करून घेतला आहे. त्यावेळेला आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे, म्हणजे थालीपीठ आपल्या तव्याला चिटकणार नाही. या प्रकारे आता थालीपीठ आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचं आहे. सुती कापडासह आपल्याला हे थालीपीठ असं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान निघाले आहे आपले थालीपीठ, एकसारखे निघाले आहे. हे बघा, त्यासाठीच रुमाल आपल्याला थोडासा ओला करून घ्यायचा असतो. आता कढईने तेल सोडून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ आपले खालच्या बाजूने चांगलं भाजलं जाईल, तसंच तव्याला चिटकणार देखील नाही. आणि यामध्ये मी देखील थोडंसं तेल टाकते आणि मंद फ्लेमवर आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. त्यावर मी एक प्लेट झाकून ठेवते. थालीपीठ तुम्ही पाहू शकता एक बाजू छान भाजली गेली आहे. याची अतिशय इझिली निघतं हे. पलटी करून घ्यायचं आणि याची खालची बाजू आहे ती देखील छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे आणि खूप छान भाजले गेलं आहे. याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर भरपूर प्रमाणात टाकल्यामुळे आपल्या थालीपीठला टेस्ट खूप छान येते. गॅसचा अंदाज घेत घेत तुम्ही इथं हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे, म्हणजे कमी जास्त करत करत. हे बघा किती छान दिसते. मी याची दुसरी बाजू आहे ती देखील चांगली भाजून घेते. आता थालीपीठची एक बाजू चांगली भाजून झाली आहे, तर दुसरी बाजू बघू आपण. हे बघा किती छान भाजले गेली आहे. या प्रकारे आपलं थालीपीठ भाजून झालं आहे. मी 5 ते 6 मिनिटांमध्ये मंद ते मध्यम आचेवर हे थालीपीठ भाजून घेतलं आहे. हे बघा कलर देखील छान आला आहे, तुम्ही पाहू शकता. मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरं जे मी थालीपीठ बनवून घेतलं होतं ते देखील भाजून घेते. थालीपीठ आपलं भाजते तोपर्यंत मी इथं दुसरं थालीपीठ आपलं तयार करून घेते. इथं मी आधीच रुमाल थोडासा ओला करून घेतला आहे. एक गोळा घ्यायचा आणि थालीपीठ आपल्याला एकसारखं असं थापून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही इथं पाण्याचा हात लावू शकता आणि पातळ असं थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे. या प्रकारे हे बघा दुसरं भाजून होते तोपर्यंत मी आपले बाकीचे 4 ते 5 थालीपीठ बनवून घेते. हे बघा इथे हे आपले मिक्स पिठाचे कांदा आणि कोथिंबीर वापरून थालीपीठ तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान झाले आहे. कलर देखील सुंदर आला आहे. हे बघा मऊ लुसलुशीत आणि थोडंसं असं क्रिस्पी बनायला आलेला आहे. खूप छान झालं आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी अगदी सोपी आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बाजूच्याच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. तुम्ही हे थालीपीठ चटणीसोबत, दह्यासोबत किंवा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता.